मी 5 तारखेला माझ्या मतदारसंघात ते आले होते. मी त्यांच्यासोबत येतानाही प्रवास केला होता. चॉपरने आम्ही एकत्र आलो होतो, मी, पप्पा आणि ते. आम्ही राजभवनला उतरलो होतो. पण चॉपरमध्ये बसलेला असताना अनेकदा हल्ली त्यांच्या पायांना सूज यायची. तर मला माहिती असायचं की समोरची जी सीट आहे ना ती वेकंट, त्यांना पाय ठेवायला असे नाही का सरळ पाय. सरळ ठेवतायत. सो आम्ही ज्या वेळेला तिथून रायगडमधून निघताना चॉपरमध्ये बसलो, मी बसलेली, माझ्या समोर पप्पा बसलेले त्या बाजूला, त्यांच्या बाजूला दादा बसलेले आणि समोरच्या खुर्चीत त्यांची एक काही हँडबॅग असेल किंवा माझी, त्या दोन्ही मी उचलून माझ्या इथं अशा खोचून ठेवल्या होत्या. साईडला ठेवून. मला म्हटलं तुला बसायला जागाच राहणार नाही. म्हटलं काही नाही, तुम्ही पाय सरळ ठेवा. म्हणजे त्याच्यासाठी जागा ती, म्हणजे मी म्हटलं ती करून द्यावी. तिने सहज असे पाय पुढे समोर केले. म्हटलं त्यांच्या पायाला सूज आहे. तर पायाला सूज आहे म्हटल्यावर मी सहजच हात लावला. म्हटलं दादा पायांना तुमच्या सूज आहे? तर मला म्हटले हो आदिती, 1-1.5 महिना माझ्या पायांना फार सूज येते. तर मी असंच नाही का, असं आपण हात लावतो तसं मी म्हटलं दादा हे वॉटर रिटेन्शन वगैरे असतं, तशी सूज वाटते, तुम्ही डॉक्टरांना दाखवलं का? म्हणले दाखवलं मी डॉक्टरांना. त्यांनी एक छोटीशी गोळी दिली आहे, पण ते आता या दौऱ्याच्या ह्याच्यात माझं घेणं काही तितकंसं होत नाही. मी त्यांना म्हटलं तुम्ही घेतली पाहिजे ती गोळी. मला म्हणले एकदा निवडणूक वगैरेचं सगळं झालं ना की मी रेग्युलरली चालू करेन. आणि मग बराच वेळ माझा म्हणजे नाही का हात असा त्या पायाच्या ह्याला असा तसाच होता आम्ही इथे लँड होईपर्यंत. बऱ्याच गप्पा आम्ही मारल्या. नंतर आम्ही गाडीत नाही पार्टी कार्यालयापर्यंत सोबत आलो. आणि ज्या वेळेला मी हे झाल्यानंतर शेवटचं ज्या वेळेला मला जे काही त्यांना बघण्याची संधी मिळाली, मला तो प्रसंग आठवला की त्यावेळेला त्यांच्या पायाला हात लावला होता. आणि मला कधी असं त्यावेळेला वाटलंही नव्हतं, कदाचित तो शेवटचा क्षण असेल की मला त्यांच्या पायाला हात लावायला मिळतोय. त्याच्यानंतर निवडणुका चालू होत्या.